नमस्कार. आज 7 ऑगस्ट 2024 वार आहे बुधवार. लोकसत्ता आणि द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. आजच्या प्रमुख बातम्या. जातीय संसद विसर्जित, बांगलादेशात नव्याने निवडणुकीचा मार्ग मोकळा, हिंसाचारात 440 ठार, मोहम्मद युनिस यांच्याकडे नेतृत्व येण्याची शक्यता. तर आता पहा, जातीय संसद हे काय आहे. तर बांगलादेशमध्ये जसं आपल्याकडे लोकसभा राज्यसभा आहेत ना, अगदी तशाच पद्धतीने बांगलादेशामध्ये तिथे काय म्हटलं जातं, जातीय संसद हे त्यांच्या संसदेचं नाव आहे. बाकी जातीबद्दलचं काही संसद वगैरे आहेत तर का, तर बिलकुल हे नाही आहे. ओके, फक्त बांगलादेशामधील संसदेचं नाव काय आहे, जातीय संसद म्हणून तिथं ओळखलं जातं. व जातीय संसदेमध्ये काय केलं जातं, तर अगदी आपल्यासारखंच आहे, कायदे केले जातात. डन. हा पण पॉईंट आहे, होप तुम्हाला समजलेला असेल. त्यानंतर पुढे चला, मोहम्मद युनिस यांच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊयात. तर पहा, ग्रामीण बँकेच्या माध्यमातून बांगलादेशच्या अर्थकारणात लक्षणीय बदल घडवून आणलेले नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनिस यांनी हंगामी सरकारचे नेतृत्व करावे, असा प्रस्ताव स्टुडंट अगेन्स्ट डिस्क्रिमिनेशन या विद्यार्थी संघटनेच्या समूहाने मांडला आहे. व त्याला मोहम्मद युनिस यांनी देखील काय सहमती दर्शवलेली आपल्याला प्रथमदर्शी दिसत आहे. ओके, पण ते सध्याला कुठे आहेत, देशाबाहेर आहेत. कारण पहा, 2008 पासून शेख हसीना यांनी यांच्या मागे चौकशीच्या फेऱ्या लावलेल्या होत्या व त्यांना नुकतंच जानेवारी 2024 त्यांना 6 महिन्याची शिक्षा देखील सुनावण्यात आलेली होती. ओके, मग त्यांची शिक्षा काढून ते पण येत आहेत. त्यानंतर पुढे चला, भारतीय वस्त्रोद्योगाला फायदा. आता अगदीच पहा, ही जी बातमी आहे ना, ती आपण काय करूयात, संपादकीय पेजमध्ये नक्की चांगल्या पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करूयात. कारण ही खूप मोस्ट IMP बातमी आहे. व जेव्हा आपण US सोबतचे जे फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करतो ना, त्यावेळेस या गोष्टीचा विचार करणं आपल्याला पूर्वी ना खूप थोडंसं किचकट वाटायचं. पण आता पहा, बांगलादेशमध्ये तशा पद्धतीने अराजक परिस्थिती आल्यानंतर थोडंसं फायदेशीर आपलं इथं मुबलक एक प्लस पॉईंट पण आपल्याला दिसत आहे. बाकी निगेटिव्ह तर गोष्टी आपण काल पाहिलेल्याच आहेत. त्यानंतर पुढे जाऊयात, उपाध्यक्षपदाचे डेमोक्रॅटिक उमेदवार टिम वॉल्ज कमला हॅरिस यांना पक्षाची अधिकृत उमेदवारी. ओके, त्यानंतर पुढे या, सामाजिक बदलांच्या पार्श्वभूमीवर वास्तववादी दृष्टिकोन स्वीकारा, समुपदेशन कालावधी माफ करून घटस्फोट मंजूर करताना न्यायालयाचे निरीक्षण. आता ही न्यूज मी काय घेऊन आलेला आहे, कारण पहा, कालचं तुम्ही आय होप मॅगझिन वाचला असाल. त्या मॅगझिनमध्ये ना घटस्फोटाबद्दल किंवा वुमन एम्पॉवरमेंटबद्दल एक इश्यू घेऊन आलेलो होतो मी. त्यानिमित्ताने ही बातमी आज इम्पॉर्टंट आहे. ओके, ते पुढचं द हिंदू विश्लेषण जेव्हा आपण करू ना, त्यावेळेस मी ते सर्व काही तुम्हाला सांगणारच आहे. डन. त्यानंतर पुढे चला, कायद्यात तरतूद नसतानाही मुक्त विद्यापीठाची उपकेंद्र, राजकीय फायद्यासाठी पैशांचा अपव्ययाचा आरोप. आता राज्यपालांकडे याविषयीची तक्रार करण्यात आलेली आहे. पाहूयात राज्यपाल याबद्दल काय निर्णय घेतील ते. त्यानंतर पुढे चला, येथे आपल्यासाठी बिलकुल न्यूज गरजेची नाही. त्यानंतर नेक्स्ट न्यूज आहे, 5 वर्षांमध्ये लोकलेखाचा फक्त एकच अहवाल आलेला आहे. ओके, आता पहा, 14वी विधानसभेचा कालावधी सध्याला चालू आहे, बरोबर. 2019 ते 2024 असा विधानसभेचा कालावधी आहे. मग या विधानसभेच्या कालावधीमध्ये पहा, पहिली 2.5 वर्ष जर पाहिलात तुम्ही, तर महाविकास आघाडीचं सरकार होतं. व महाविकास आघाडीचं सरकार असल्यानंतर त्यावेळेस नाना पटोले काय होते, विधानसभेचे अध्यक्ष होते. व त्यांनी काय केलं होतं पहा, तर विधानसभेमध्ये लोकलेखा समिती स्थापन केली होती. व त्याचे अध्यक्ष कोण होते पहा, सुधीर मुनगंटीवार. ओके, सुधीर मुनगंटीवार हे त्याचे अध्यक्ष होते. मग झालं काय, आता 2022 सत्तापालट झाली, बरोबर आहे. सत्तापालट झाल्यानंतर अगदीच जे लोकलेखा समितीचे अहवाल यायला पाहिजे होते ना, ते अद्याप आलेलेच नाहीत. म्हणजे पहा, या 5 वर्षामध्ये फक्त एकदाच हा अहवाल आलेला आहे. पण तुम्ही 1960 पासून जर महाराष्ट्र राज्य सरकारचा जर विचार केला किंवा महाराष्ट्र विधानसभेचा जर तुम्ही विचार केलात ना, तर असं कोणतंही वर्ष गेलं नाही जिथं आपली काय लोकलेखा समितीचा अहवाल आलेला नाही आहे. पण यावेळेस ते सर्व काही झालेलं आपल्याला बेसिकली दिसून येत आहे. ओके, मग लोकलेखा समिती असते काय, तर पहा, पहिल्यांदा कॅगकडून काय केलं जातं, तर महाराष्ट्र सरकारने किती खर्च केलेला आहे व किती खर्च त्यांनी फालतू खर्च झालेला आहे, असं ज्यावेळेस कॅगच्या रिपोर्टमध्ये देऊन येतं की बाबा तुम्ही इथं अपव्यय तुमचा जास्त तुम्ही केलेला आहे, इथं तुम्ही खर्च वगैरे टाळू शकला असता, यामुळे काय झालेलं आहे, राज्य सरकारला तोटा झालेला आहे, असं ज्यावेळेस कॅगच्या रिपोर्टमध्ये येतं ना, मग ती रिपोर्ट कोणाकडे जाते, लोकलेखा समितीकडे जाते. या लोकलेखा समितीचे अध्यक्ष पहा, तर विरोधी पक्षातील जे ज्येष्ठ नेते असतात ना, ते या लोकलेखा समितीचे अध्यक्ष असतात. व ही लोकलेखा समिती जी रिपोर्ट कॅगने दिलेली आहे, त्या रिपोर्टचा पूर्णतः अहवाल ते चेक करून पाहतात. मग त्यांनी काय करतात पहा, जे अधिकारी वगैरे आहेत, जिथं पैसा खर्च झालेला आहे, त्या अधिकाऱ्यांना खरंच हा पैसा म्हणजे खरंच हे करणं गरजेचं होतं का, अशा पद्धतीचे ते प्रश्न वगैरे विचारू शकतात. व जर त्यांना जर कुठे घोटाळा वगैरे जर आढळून आला, तर
तर राज्य सरकारला ते काय धारेवर धरू शकतात. ओके, या नात्याने ही लोकलेखा समिती अगदी गरजेची असते. पण झालं काय पहा, 2.5 वर्षानंतर लगेच आपल्याकडे सत्तापालट झालं. सत्तापालट झाल्यानंतर जे विरोधी पक्ष आहेत ते काय झाले, सत्ताधारी झाले. मग या नात्याने डायरेक्टली जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ना, त्यांनी समितीची याच्या पुढे एकही बैठक होणार नाही असं त्यांनी डायरेक्टली निश्चितच करून टाकलं. त्यामुळे पहा, आता सध्याला विधानसभेची जी लोकलेखा समिती आहे ना, त्याचा एकही अहवाल आपल्याला दिसत नाही आहे किंवा त्यांची एकही बैठक आपल्याला झालेली अद्याप मिळत नाही आहे. ओके, तर अशा पद्धतीने ही न्यूज होती. आता लोकलेखा समितीबद्दल परीक्षेला प्रश्न विचारले जाऊ शकतात, त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा, एक महत्त्वपूर्ण समिती आहे. यासोबतच UPSC जर विद्यार्थी जर तयारी करत असतील तर त्यांनी प्लीज संसदेच्या सर्व समित्या त्यांनी पाठ करणं गरजेचे आहेत. त्यावरती पण UPSCने प्रश्न भरपूर वेळेस विचारलेले आहेत. डन. त्यानंतर पुढे चला. आता पहा, मोलकरणींसाठी योजना, राज्य सरकारतर्फे गृहोपयोगी साहित्य वाटपाचे नियोजन. ओके, आता कालच छत्रपती संभाजीनगरमध्ये पहा तशा पद्धतीने जैन सैलाब उचलला का, तर अगदीच मोलकरणींसाठी काहीतरी नवीन स्कीम आलेली आहे मार्केटमध्ये. तशा पद्धतीने तिथे हे झालं व डायरेक्टली कार्यालयाच्या समोर अगदीच रांगा लागल्या. मग कार्यालयाच्या समोर रांगा लागल्यानंतर पहा, त्यांनी काय म्हटले की केवळ नोंदणीधारक घरेलू मोलकरणींसाठीच ही स्कीम असल्यामुळे ती गर्दी पुन्हा परत एकदा ओसरलेली आहे. मग पहा, यांनी काय केलेलं आहे, राज्य सरकारमार्फत ती स्कीम तरी आली व 10,000 रुपयांचं त्यांचं काय आहे, 10 ते 15,000 रुपयेपर्यंत यांना काय गृहोपयोगी साहित्य वगैरे देण्यात येणार आहे. ही चांगली न्यूज आहे. पण प्रॉब्लेम कसा आहे पहा, आपल्याकडे नोंदणीकृत मोलकरणी वगैरे तशा पद्धतीने नाही आहेत का. तर पहा, अगदीच हा जो व्यवसाय आहे ना, तो संघटित व्यवसाय म्हणून आहे का, तर बिलकुल नाही, असंघटित क्षेत्र आहे हे. यामुळे पहा, यांना शोधून पण अशा पद्धतीने, म्हणजे पहा, आता 12 ते 13 लाख घरेलू कामगार आहेत असं अहवाल सांगतं, पण यामधील 1 ते 2 लाखच आपल्याला खऱ्या अर्थाने तिथे काय होतील, या स्कीमचा लाभ घेणाऱ्या मिळू शकतील. कारण पहा, नोंदणीकृत इथे घरेलू कामगार आपल्याला मिळणार नाही आहेत. ओके, तर अशा पद्धतीने ही नवीन स्कीम आलेली आहे. पहा, अद्याप याचं विश्लेषण आलेलं नाही आहे, त्यामुळे काळजी करू नका. आगामी काळामध्ये काय येईल, याचं विश्लेषण येईल. मग यामध्ये आपण नक्कीच या स्कीमला योग्यरित्या पाहण्याचा प्रयत्न करूयात. त्यानंतर पुढे चला. भारताचे 2025 पर्यंतचे क्षयमुक्तीचे लक्ष्य दूरच, राज्यात 6 महिन्यांत 1.25 लाख रुग्ण, लवकरच BCG लसीकरण. पहा, BCG लसीकरण कशा संदर्भात आहे असा प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर ते कशा संदर्भात आहे, तर क्षयमुक्तीसाठी आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे का, WHO म्हणजेच जागतिक आरोग्य संघटना यांनी काय केलं होतं, तर 2030 पर्यंत आपल्याला काय क्षयरोगमुक्त भारत करायचा आहे असं त्यांनी पहिल्यांदा टार्गेट ठरवून दिलं होतं की बा तुम्ही 2030 पर्यंत करा. पण नरेंद्र मोदी यांनी काय म्हटले की नाही, आम्हाला ते जमणार नाही, आम्ही 2025 पर्यंतच सर्व काही करून दाखवू. ओके, त्यामुळे पहा, त्यांनी काय म्हटले की 2025 पर्यंत क्षयमुक्त भारत आम्ही लक्ष ठेवलेलं आहे असं त्यांनी डायरेक्टली संपूर्ण जगाला सांगितलं. पण आता नामुष्की अशी झालेली आहे पहा, की आपल्याकडे राज्यात 6 महिन्यात 1.25 लाख रुग्ण आढळलेले आहेत व मृत्यूंची संख्या पण अगदीच तशाच पद्धतीने राहिलेली आहे. ओके, त्यामुळे आपलं जे 2025चं जे आपलं लक्ष राहिलेलं होतं ते कदाचित हुकेल व आपण परत एकदा 2030च्याच लक्षाकडे वळू. म्हणजेच काय, 2025 पर्यंतचे जे क्षयमुक्तीचे लक्ष होतं ना, ते आपल्याकडून दूरच गेलेलं आपल्याला बेसिकली दिसत आहे. त्यानंतर पहा, राज्यातील क्षयरुग्ण यांची आकडेवारी दिलेली आहे. काळजी करू नका, ही आकडेवारी आपल्या मॅगझिनमध्ये तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर पहा, इथे एक भयावह आकडेवारी आपल्या समोर आलेली आहे की दर 3 मिनिटाला 2 मृत्यू होत आहेत. म्हणजेच काय पहा, देशात दर 3 मिनिटांत 2 व्यक्तींचा मृत्यू क्षयरोगाने होत असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचा अहवाल सांगतो. देशात क्षयरोगाने होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण अपघातातील मृत्यूपेक्षाही अधिक आहे. त्यामुळे प्रत्येकाने क्षयरोगाबद्दल खबरदारी घेणे गरजेचे असून लक्षणे जाणवताच आरोग्य विभागाला कळवणे आवश्यक आहे. लक्षणे जाणवूनही उपचार घेण्याचे टाळल्यास हा रोग पसरत जातो. तसेच रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींनाही क्षयरोगाची हानी होण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे. ओके, त्यामुळे सर्वांनी खबरदारी बिलकुल घेणं गरजेचंच आहे. मग आता क्षयरोगासाठी काही लसीकरण आहे का, तर बिलकुल आपल्याकडे लसीकरण उपलब्ध आहे. हा पण प्रश्न परीक्षेला येऊ शकतो. तर BCG लसीकरण जे आहे ना, या संदर्भाचं ते लवकरच दिलं जाणार आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट न्यूजकडे आपण जाऊयात. आता पहा, विशाळगडावरील कंदील पुष्पला छत्रपती शिवरायांचे नाव देण्यात आलेले आहे. इतिहासात विविध घडामोडींनी गाजलेला विशाळगड आता एका वनस्पती शोधाच्या नवलाईने देखील ओळखला जाणार आहे. कंदली पुष्प वनस्पतीच्या कुळातील एका नव्या प्रजातीचे शोध येथे प्रथमच दर्शन घडलेले आहे किंवा तेथे प्रथमच शोध लागलेला आहे. ओके, कंदील पुष्पमधील एक व्हरायटी आपल्याला विशाळगडावर सापडली आहे. मग त्याचं नाव पहा, सेरोपजिया शिवरायीना असं नामकरण त्याचं करण्यात आलेलं आहे. मग पहा, MPSC परीक्षेला यावरून नक्कीच प्रश्न विचारले जाण्याची जास्त शक्यता आहे. ओके, कंदील पुष्पमधील ही एक व्हरायटी आहे
व पहिल्यांदाच ही व्हरायटी सापडलेली आहे व विशाळगडावर सापडली असल्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेतून हे नाव देण्यात आलेलं आहे. ओके, त्यानंतर आपण पुढे जाऊयात. ठाकरेंना हद्दपार करण्याचे राजकारण. आता दुसरी बाजू आज आलेली आहे. काल आपण पहिली बाजू पाहिलेली होती व आज दुसरी बाजू मांडण्यात आलेली आहे. मग आपल्याला ही बातमी घ्यायची आहे का? तर बिलकुल आपल्याला गरजेची नाही आहे. त्यानंतर राष्ट्रपती उपराष्ट्रपती निवडणुकीबाबत शंका निरसन. आता संविधान भान हा लेख आलेला आहे, याला आपण थोडंसं आपल्या ऑगस्ट महिन्याच्या मॅगझिनमध्ये जाऊन पाहूयात. तर चला, तुम्ही म्हणजे ही मॅगझिन काल तुम्हाला अपलोड केलेली आहे. तर इथे पहा 63 ते 73 पर्यंत काय देण्यात आलेले आहेत, कलम दिलेली आहेत. पण 63 ते 70 पर्यंत काय आहे, उपराष्ट्रपतींबद्दलची चर्चा करण्यात आलेली आहे. बाकी 71 ते 73 संदर्भात काय देण्यात आलेलं आहे पहा. तर उपराष्ट्रपती आणि राष्ट्रपती या दोघांना पण एकत्रित करून त्यांच्या निवडणुकीच्या प्रोसिजर वगैरे इथं दिलेल्या आहेत. ओके, तर आता आपण आज 71वा कलम डिस्कस करणार आहोत. 71वा कलम काय म्हणत आहे पहा. राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधी किंवा त्यांच्याशी निगडीत असलेल्या बाबी, हे कलम 71 आहे. मग त्याच्याशी संदर्भात काय काय बाबी आहेत ते थोडंसं पाहूयात. तर पहा, 71व्या अनुच्छेदात मांडणी केलेली आहे. काहीसा तांत्रिक स्वरूपाचा हा अनुच्छेद आहे. या अनुच्छेदामध्ये राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीबाबत 4 प्रमुख मुद्दे मांडण्यात आले. पहिला मुद्दा आहे तो न्यायनिवाड्याचा. राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीत शंकास्पद मुद्दे व विवाद यांच्याबाबत चौकशी होऊ शकते. ही चौकशी करण्याचा आणि त्याबाबत निर्णय देण्याचा अधिकार फक्त आणि फक्त सर्वोच्च न्यायालयाला असेल. त्यानंतर दुसरा आहे पहा मुद्दा, सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रपती अथवा उपराष्ट्रपती यांची निवडणूक रद्दबातल ठरवल्यास त्याआधी घेतलेले निर्णय अवैध ठरणार नाहीत. डन. हा पण UPSCने प्रश्न विचारून झालेला आहे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो संसदेच्या अधिकाराचा. संसद राष्ट्रपती किंवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कायदे करू शकते. तो अधिकार संसदेला बहाल करण्यात आलेला आहे. डन. त्यानंतर चौथा मुद्दा आहे राष्ट्रपती अथवा उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीच्या वेळी काही आमदारांच्या किंवा खासदारांच्या जागा रिक्त आहेत, या कारणास्तव निवडणुकीवर प्रश्न उपस्थित करता येणार नाही, असा काय आहे चौथा मुद्दा आहे. व पहा, आय थिंक 2023च्या UPSC प्रिलिममध्ये हा प्रश्न येऊन गेलेला आहे. हे जे 2 स्टेटमेंट आता पाहिले ना आपण, त्याबद्दल प्रश्न आलेला आहे. पहिला मुद्दा काय आहे पहा. तर राष्ट्रपती, प्रेसिडेंट ऑफ इंडिया आणि व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांची जर निवडणूक झाली व त्या निवडणुकीमध्ये जर काही डिस्क्रिपन्सी आपल्याला जर फाइंड होत असतील तर आपल्याला काय कुठं फक्त जाता येईल, फक्त सुप्रीम कोर्टामध्ये. इथं इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाचा रोल आहे का किंवा इथं हायकोर्टाचा रोल आहे का, तर बिलकुल नाही आहे. व तुम्ही जे आमदार आणि खासदाराची निवडणूक पाहताना त्यामध्ये पहिल्यांदा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, त्यानंतर हायकोर्टाचा तिथं रोल पाहता येतो. पण असं असं जे राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती आहेत ना, त्यांच्या बाबतीत दिसत नाही. तर तिथं फक्त कोण आहेत, सुप्रीम कोर्टच हे वर्चस्व ठरेल. नेक्स्ट पॉईंट आहे पहा की एखादा उमेदवार राष्ट्रपती पदावर बसलेला आहे, ओके, पण त्याची निवडणूक अवैध झाली. ओके, आता 1 तारखेला तो व्यक्ती काय झालेला आहे, राष्ट्रपती झालेला आहे व 30 तारखेला त्याची निवडणूक अवैध ठरवली सुप्रीम कोर्टाने. तर 1 ते 30 तारखेदरम्यान त्या व्यक्तीने जे काही निर्णय राष्ट्रपती पदावर असल्यानंतर घेतलेले होते त्या निर्णयाला चॅलेंज करता येणार नाही किंवा ते निर्णय रद्द ठरवता येणार नाहीत. डन. हा पण एक पॉईंट महत्त्वाचा आहे इथे. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे तो संसदेचा अधिकार आहे. म्हणजेच काय, संसद काय करते, त्यांचा पदावधी वाढवू शकते किंवा त्यांच्या पेमेंटमध्ये पण काही चेंजेस करू शकते. हे अधिकार कोणाला आहे, फक्त संसदेला देण्यात आलेला आहे. त्यानंतर आर्टिकल 71 मधील सर्वात शेवटचा मुद्दा काय आहे पहा. तर राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती या पदांसाठी जर निवडणुका होत असतील व काही राज्यांच्या तिथे विधानसभेचे जे आमदार आहेत तिथे रिक्त पद असतील ना, तर त्या बेसिसवरून पहा निवडणूक तिथे रद्द करता येणार नाही किंवा त्या निवडणुकीला स्टे आणता येणार नाही. व हे मुद्दा सुप्रीम कोर्टामध्ये पण गेलेला होता पहा. तर सुप्रीम कोर्टामध्ये एक केस गेलेली आहे. डॉक्टर NB खरे यांनी 1957 साली आक्षेप घेतलेला होता जे राष्ट्रपती पदाची निवडणूक होती त्याबद्दल. पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये तशा पद्धतीने आमदारांची जागा जी आहे किंवा विधानसभेच्या जागा काही रिक्त होत्या, त्या त्यांनी सुप्रीम कोर्टात गेले होते. पण सुप्रीम कोर्टाने तशा पद्धतीने त्यांनी विरोधात निकाल दिलेला हवं. सुप्रीम कोर्टाने त्यांना काय म्हटलं पहा की जर आपण अशाच पद्धतीने निवड प्रक्रियेला जर सुप्रीम कोर्टामध्ये आणत बसू किंवा त्याला जर चॅलेंज घेत असू तर कदापि 5 वर्षामध्ये ह्या निवडणुका होऊच शकणार नाहीत. का पहा, कारण कधी ना कधी कुठे ना कुठे एक तरी जागा काय तिथं रिक्त असूच शकते. विधानसभेमध्ये एक तरी जागा रिक्त असूच शकते. या नात्याने पहा आपल्याला काय करायचं आहे, तर ज्या पद्धतीने आता
5 वर्षांचा कालावधी जर संपलेला असेल राष्ट्रपतींचा व इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाने तशा पद्धतीने तयारी जर दर्शवली असेल तर तिथे डायरेक्टली निवडणुका होणं गरजेच्या आहेत असं सुप्रीम कोर्टाने त्यावेळेस म्हटलेलं आहे व हे भारतीय संविधानामधील आर्टिकल 71 नुसार परमिशन पण देण्यात आलेली आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला असेल. डन. त्यानंतर पुढे चला, शोभना रांडे यांचं काल निधन झालेलं आहे. मग पहा त्यांच्याविषयी थोडंसं आपण जाणून घेऊयात. कंबाईन परीक्षेसाठी हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांनी भारलेल्या गांधीजी व आचार्य विनोबा भावे यांचा सहवास लाभलेल्या स्वातंत्र्योत्तर काळात निराधार महिला आणि अनाथ मुलांसाठी सेवा कार्य करून त्यांना आधार देत आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यात मोलाचे योगदान देणाऱ्या पद्मभूषण शोभना रांडे यांच्या निधनाने 20वे शतक आणि 21व्या शतकाला साधणारा गांधीवादी विचारसरणीचा महत्त्वाचा दुवा निखळला आहे. त्यांना पहा अगदीच वयाच्या 18व्या वर्षी महात्मा गांधीजींच्या संपर्कात आल्या होत्या व तेव्हापासून त्यांनी संपूर्ण गांधीमय जीवन त्यांनी जगलेले आहेत. त्यानंतर पुढे चला, विनोबांनी मैत्री आश्रमची स्थापना केली होती आसाममध्ये. मग त्यावेळेस शोभनाताई यांनी काय केले पहा, मैत्री आश्रमाच्या त्या विश्वस्त म्हणून काम केलेले आहेत. त्यानंतर नागा महिलांना चरखा चालवण्याचे प्रशिक्षण देण्यासाठी रानडे यांनी आदिम जाती सेवा हा संघ देखील तिथे स्थापन केलेला होता. त्यानंतर महाराष्ट्र ग्रामदान मंडळाच्या त्या अनेक वर्ष अध्यक्षाही होत्या. ओके. त्यानंतर 1979 मध्ये पुण्यात परतल्यानंतर आगाखान पॅलेसमध्ये त्यांनी गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटीची विश्वस्त सचिवपदी म्हणून जबाबदारी स्वीकारलेली आहेत. तसेच 1988 मध्ये खादी ग्रामोद्योग आयोगाच्या मदतीने त्यांनी इंदोरमध्ये भारतातील पहिले मुलींसाठीचे कस्तुरबा महिला खादी ग्रामोद्योग विद्यालय सुरू केले. हे जे पॉईंट सांगितलं ना मी महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्याबद्दलचे वगैरे जे काही आहेत ते प्लीज लक्षात ठेवा, किंवा आपली जी मॅगझिन आहे या मॅगझिनमध्ये पण हे पॉईंट मी देईन. कंबाईन परीक्षेला डायरेक्टली हे पॉईंट दिले जातात व हे स्टेटमेंट योग्य आहेत की अयोग्य आहेत असं ओळखा म्हणून विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी पहा हा खूप महत्त्वाचा हा पॉईंट होता. त्यानंतर पुढे चला, त्यानंतर आहे पहा एक बांगला बनिणारा. भारताचे ज्याच्याशी बरे चालले होते असा बांगलादेश हा एकमेव शेजारी. तो देश देखील आता दक्षिण आशियातील आपल्या अस्थिर शेजाऱ्यांपैकी झाला आहे. हे काळजी वाढवणारेच. आता अगदीच जर आपण हा आपला प्यारा भारत जर पाहिला तर प्यारा भारताच्या शेजारील राष्ट्र जर पाहिले तुम्ही तर हा आहे पाकिस्तान, त्याच्या बाजूने आहे अफगाणिस्तान. पाकिस्तानमध्ये गेल्या वेळेस पूर परिस्थिती आली होती व त्यावेळेस पण तो पण अस्थिर झालेला आहे. व जरी अस्थिर नसला तरी आपल्यासाठी हा एकदम म्हणजे चांगला शेजारी म्हणून राहिलेला आहे का, तर अद्याप पहा जेव्हापासून आपण स्वातंत्र्य झालेले आहोत तेव्हापासून हा आपल्यासाठी एक शत्रू राष्ट्र म्हणूनच आहे. ओके. आता ऑफिशियली शत्रू राष्ट्र नाही आहे तरी देखील आपण म्हणू शकतो ना. त्यानंतर अफगाणिस्तान तालिबानचं राज्य आलं व 2021 मध्ये तिथे काय घडामोडी तशा पद्धतीने झालेल्या आहेत. त्यानंतर पहा आता अगदीच बांगलादेशचं झालं. त्यानंतर गेल्या वर्षी काय झालं, श्रीलंकेचं झालं. त्यानंतर नेपाळमध्ये तशा पद्धतीने सत्तापालट होतच असतो. त्यानंतर इकडे आहे ब्रह्मदेश किंवा म्यानमार म्हणू शकता तुम्ही. तर म्यानमारमध्ये पण आंग सान सू की यांना काय केलेलं आहे, जेलमध्ये टाकण्यात आलेलं आहे व तेथील जी लोकशाही होती तिला पण डबघाईला आणण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे आपल्या शेजारील जे जेवढे राष्ट्र आहेत, त्यानंतर एक भूटान आहे, आपल्याकडे एक भूटान आहे, पण तो देश पहा कोणाच्या आद्यात नसतो ना कोणाच्या मध्यात नसतो. ओके. तो शांत आपापलं म्हणजे आपलं काम आपण करणं अशा पद्धतीने त्यावरती त्यांची फिलॉसॉफी आहे. ओके. तर असे आपले जे बाजूचे सर्व जे राष्ट्र आहेत ना ते अस्थिर झालेले आपलं बेसिकली दिसत आहेत. आजपर्यंत फक्त एक बांगलादेश होता जो आपल्यासाठी एक चांगल्या पद्धतीने एक म्हणजे एक छोटा भाऊ म्हणून आपला काम करत होता. पण आता बांगलादेशमध्ये पण अस्थिरता निर्माण झालेली आहे व आगामी येणारं सरकार कशा पद्धतीने असेल याबद्दल खूप प्रश्नचिन्ह तिथं निर्माण आहेत. व त्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा जर तुम्ही मुद्दा जर पाहिलात तर इथे पहा पाकिस्तानला कोण मदत करत आहे, चायना. म्हणजे अगदीच हा जर नॉर्थ साईडचं जर बॉर्डर पाहिलं, ओके, हिमालयाच्या नंतर इकडं कोण आहे, चायना. याचं नाव मी घेतलेलं नव्हतं. ओके. आता स्पेशली आपण चायनाला थोडंसं हे करत आहोत. ओके. तर पहा इथे चायना आहे. ओके. डायरेक्टली नॉर्थ साईडला तर आपली बॉर्डरच आहे चायनाची. त्यानंतर पाकिस्तानमध्ये पण त्यांचं स्थळ आहे, चायना तिथं पण आहे. श्रीलंकेमध्ये पण चायना आहे. त्यानंतर खाली गेल्यानंतर पहा मालदीव सोबत पण आपले सध्याचे रिलेशन जे आहेत ना ते थोडंसं खटास आलेली आहे रिश्त्यांमध्ये आपल्या. मग तिथं पण काय चायनाचं बेस आलेलं आहे. व आता पहा चायना जे आहे ना ते इथं बांगलादेशमध्ये पण त्यांचं जे बेस आहे ना ते स्थापन करू शकतं. त्यामुळे याचा जर तुम्ही डायरेक्टली विचार केलात तर काय आहे, संपूर्णकडून भारताला वेढण्याचं काम आता सध्याला चायना करत असलेलं इथं इंटरनॅशनल रिलेशनमध्ये किंवा इंटरनल सिक्युरिटीसाठी हा खूप महत्त्वाचा चॅलेंज आपल्याला बेसिकली पाहायला मिळत आहे. त्यानंतर तुम्ही नेपाळचा विचार करतात. नेपाळ तर ऑलरेडी चायनामध्ये जाऊन बसू शकतं. कारण पहा नेपाळ कधी ना म्हणजे ते कधी भारताकडून पण येतं कधी चायनाकडे पण जातं. ओके. नेपाळवर आपण भरोसा ठेवू शकत नाही. ओके. गेल्या वर्षीचे पंतप्रधान होते पहा ते डायरेक्टली चायनाकडे म्हणजे
तिथे जाऊन बसायचे ते. मग तसं होऊ शकत नाही, नेपाळवर आपण भरोसा ठेवू शकत नाही. हां, आपल्याकडे व्हिसा फ्री एंट्री वगैरे नेपाळसोबत आहे, पण पहा तेथील जे बेसिक जे काय म्हणतो आपण बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे जे आहे ना नेपाळमध्ये, ते जास्त करून ना चायनाने सपोर्ट केलेला आहे. त्यामुळे भरोसा ठेवू शकत नाही आपण नेपाळवरती. व संपूर्ण देशांचा जर विचार केला तर आज घडीला भारताला अस्थिर करण्याचं काम किंवा चायनाला हे खूप भारतीय उपमहाद्वीप जे आहे ना त्यामध्ये चायनाचं इथं वाढतं वर्चस्व आपलं बेसिकली पाहायला येणार आहे. कारण अगदी जे तुम्ही देश घ्याल ना तिथे तिथे आता चायनाचे बेस तयार होत आहेत. ओके, मग आता आगामी काळामध्ये जर सरकार चायनाच्या किंवा प्रो चायना जर सेंट्रिक जर सरकार जर आलं तिथं, तर नक्कीच पहा चायनाला यांची खूप मदत होणार आहे बांगलादेशची. व तिथून जर मदत जर झाली तर नक्कीच याच्या कालच्याच लेक्चरला मी म्हटलेलं होतं ना, पहा आज घडीला आपल्याकडे 2 फ्रंट ओपन आहेत. जे आहे पाकिस्तानसोबत आपली लढाई म्हणजे तशा पद्धतीने चालू असते, त्यानंतर चायनासोबत आपण तशा डेली आय दिन म्हणजे तशा पद्धतीने फायरिंग वगैरे होत असते. आता तिसरी एक फ्रंट आपल्याकडे ओपन होऊ शकते, ती आहे नॉर्थ ईस्टची फ्रंट. ओके, वेस्ट बेंगालचं बॉर्डर आपण चांगल्या पद्धतीने सील्ड आहे, पण जे नॉर्थ ईस्ट स्टेटचं बॉर्डर आहे ना ते सील नाही आहे. त्यामुळे पहा आगामी काळामध्ये नॉर्थ ईस्ट स्टेटला खूप चॅलेंजेस तिथं निर्माण झालेले आपल्याला पाहायला येतील. ओके, वाटल्यास तुम्ही पहा, आज जर तुम्हाला काही समजत नसेल ना तर प्लीज तुम्ही कालचं लेक्चर एकदा पाहून घ्या. फक्त आज मला शेजारील राष्ट्रांसोबतची थोडीशी चर्चा करायची होती, त्यानिमित्ताने मी हे काय केलेलं आहे, थोडंसं मॅप काढून तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. डन. त्यानंतर पहा, काल राज्यसभेमध्ये एस जयशंकर जेव्हा उत्तर देत होते प्रश्नांची, त्यावेळेस पण त्यांनी डायरेक्टली चायनाचं वगैरे तिथं नाव घेतलेलं नाही आहे. तरी पण त्यांनी काय म्हटलेलं आहे पहा, की अगदीच आम्ही काय तिथे परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत व तेच गरजेचं आहे. पहा आज घडीला आपल्याला सांगता येत नाही की तिथे बांगलादेशमध्ये सरकार कोणाचं येईल. व पहा जर सरकार अगदीच विरोधी पार्टी म्हणजेच कोण बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी BNPचं जर आलं तर याच्या पूर्वी म्हणजे कालच्या लेक्चर्सला पण मी म्हटलेलं आहे की ती प्रो पाकिस्तान आहे. प्रो पाकिस्तान म्हणजेच काय प्रो चायना. व प्रो चायना जर झालं तर अगदीच पहा आपल्यासाठी हे खूप घातक ठरणार आहे. ओके, म्हणजे आता ही इंटरनल सिक्युरिटीच्या भाषेत जर वगैरे जर म्हणायचं म्हटलं तर आपला असं लिहिता येणार नाही परीक्षेमध्ये, तरी देखील आपला आये दिन न्यूजपेपरमध्ये ही खबर येणार आहेत. त्यानंतर जे ड्रग ट्रॅफिकिंग होणार आहे ती अगदीच जास्त वाढलेली आपला नॉर्थ ईस्टर्न स्टेटमध्ये नक्कीच दिसेल. ओके, आता जे काही मी बोलत आहे पहा ते कालचं लेक्चर आणि आजच्या लेक्चरचं थोडंसं मर्ज आहे किंवा कालचं लेख आणि आजचं लेक्चर मर्ज आहे. त्यामुळे प्लीज ज्या विद्यार्थ्यांनी कालचं लेक्चर पाहिलं नाही त्यांनी प्लीज कालचं लेक्चर पाहून घ्या व शक्य झालं तर हा लेख वाचला तरी बेटरच आहे. कारण ह्या लेखचं जे सर्व काही क्रक्स आहे ना ते मी कालच्या लेक्चर्समध्ये ऑलरेडी दिलेलं होतं. ओके, फक्त यामध्ये काय होतं तर बांगलादेश पण आता शेजारी राष्ट्र जो होता आपला तो एकमेव शेजारी पण आता काय अस्थिर झालेला आहे. त्याने मला ते थोडंसं स्पष्ट करायचं होतं, यासाठी मी सांगितलं. बाकी पहा हे सर्व पॉईंट जे आहेत ना ते आपण ऑलरेडी डिस्कस केलेले आहेत, त्यामुळे परत एकदा याबद्दल आपण जास्त काही चर्चा करणार नाही आहे. डन. त्यानंतर पुढे चला, जे समाजशास्त्राचे विद्यार्थी आहेत ना, समाजशास्त्र ऑप्शनलचे विद्यार्थी, त्यांच्यासाठी हा लेख अगदी महत्त्वपूर्ण आहे. पहा तर इथे काही डाटा दिलेला आहे तो आपण पाहूयात. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ सतीश देशपांडे यांनी म्हटल्याप्रमाणे केवळ उच्चवर्णीयांचाच आजच्या भारतात जातीविहीन नागरिक म्हणून मिरवू शकतात. म्हणजे पहा आजच्या जर भारत देशामध्ये जर तुम्ही विचार केलात तर अगदीच जातीविहीन तुम्ही म्हणू शकता का तर बिलकुल नाही. हां, तुम्ही म्हणू शकता किंवा तर अगदीच तुम्ही श्रीमंत असाल किंवा म्हणजे उच्चवर्णीय जर असाल त्यावेळेसच तुम्ही काय जातीविहीन म्हणून स्वतःला म्हणून घेऊ शकता. अन्यथा पहा आपल्या देशामधून जात उच्चाटन करणं आज देखील असफल राहिलेलं आहे. व पहा 1950मध्ये जेव्हा आपलं भारतीय संविधान लिहिलं जात होतं ना त्यावेळेस जे फाउंडिंग फादर्स होते आपल्या संविधानाचे, त्यावेळेस त्यांनी काय विचार केला होता की जेव्हा आधुनिक भारत येईल म्हणजे 2024 असा आपण कन्सिडर करूयात. ओके, तर 2024मधील जो भारत असेल ना तर त्यावेळेसचा भारत अगदी वेगळा असेल असं त्यांचं मत होतं. कारण पहा आधुनिक भारतामध्ये जातीला जास्त महत्त्व नसेल असं फाउंडिंग फादर्सचं म्हणणं होतं. पण अद्याप पहा आज 2024 जरी आलं किंवा आपण आधुनिक भारतात जरी राहत असलो तरी आज देखील जातीचं उच्चाटन इथं झालेलं नाही आहे. ओके, त्यामुळेच सतीश देशपांडे प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ सतीश देशपांडे म्हणतात की केवळ उच्चवर्णीयच आजच्या भारतात जातीविहीन नागरिक म्हणून मिरवू शकतात. ओके, आता पहा हे थोडंसं जातीवादबद्दल हा लेख आलेला आहे, तर शक्य झालं तर समाजशास्त्राच्या विद्यार्थ्यांनी प्लीज हा लेख वाचून घ्या. बाकीचे विद्यार्थी जे आहेत ना त्यांनी न वाचलं तरी चालेल, कारण पहा हे त्यांनाच समजेल की हा पॉईंट मी कुठं टाकायला पाहिजे. ओके, बाकी पहा आपलं जे GS1मध्ये आहे ना GS1मध्ये अशा पद्धतीचे प्रश्न येत नाहीत, त्यामुळे काळजी करू नका. जिथे जिथे वाटेल ना मला तर नक्की मी तिथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन, पण इथे जास्त काही खास नाही आहे त्यामुळे स्किप करू शकतो आपण. पुढे चला. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा, राष्ट्रपती मुर्मू यांना फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार, त्या पुरस्काराचं नाव आहे पहा कंपॅनियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी. हा
सर्वोच्च नागरी पुरस्कार फिजीचा आहे तो त्यांना मिळालेला आहे. प्लीज हा पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. आपल्या MPSC कंबाईन परीक्षेला विचारली जाण्याची जास्त शक्यता आहे. ओके, त्यानंतर पुढे चला. शिव रुग्णालयात आशियातील पहिली मात्र दुग्ध बँक. ओके, आता पहा, नवजात बालकांना जन्मानंतर सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण असे मात्र दूध पुरवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत व ही चांगली स्टेप आहे असं तुम्ही म्हणू शकता व इतर रुग्णालयांनाही यामार्फत मदत केली जाणार आहे. मात्र दुग्धदान बँक आशियातील पहिली कुठं आहे तर शिव रुग्णालयात आहे. कुठे? इंडियामध्ये आहे. डन. हा पण पॉईंट आय होप तुम्हाला क्लिअर झालेला असेल. ओके, त्यानंतर भारतीय अर्थव्यवस्थेसंदर्भात लेख आलेले आहेत, स्किप करू शकता. नीरज थाटात अंतिम फेरीत. ऑलिम्पिकमधील पात्रता फेरीत हंगामातील सर्वोत्तम कामगिरीची नोंद काल झालेली आहे व अगदीच आपणास त्यांच्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यानंतर नेक्स्ट न्यूज पहा. विनेशला सुवर्णसंधी. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये गतविजेत्या युसाकीला धक्का. ओके, जपानच्या सुसाकीला पहा त्यांनी काल हरवलेले आहेत व अगदीच अंतिम फेरीमध्ये डायरेक्टली लगातार त्यांनी मॅचेस जिंकत काल गेलेले आहेत व त्या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. ओके, ही पण एक चांगली न्यूज आहे आपल्यासाठी, म्हणजे सुवर्ण संधी आहे त्यांना. अगदीच गोल्ड मेडलसाठी आपण अपेक्षा नक्कीच करू शकतो. पहा, गोल्डन बॉय आणि गोल्डन गर्ल अशा पद्धतीने म्हणजे अगदीच दोन्ही सुवर्ण संधी आपल्याला प्राप्त झालेल्या आहेत. आता अगदीच पाहूयात आगामी काळामध्ये की ऑलिम्पिकमध्ये कशा पद्धतीने त्यांची कामगिरी ठरेल. त्यानंतर मीराबाई चानू यांची पण चांगली बातमी आपल्याला दिसत आहे. ओके, तर अशा पद्धतीने आजचा लोकसत्ता वृत्तपत्र इथे संपतं. त्यानंतर कालचं द हिंदू पहा. ओके, वापस जाऊयात आपलं फ्रंट पेजवरती. द हिंदू हा कालचा वृत्तपत्र आहे व आजचं जे वृत्तपत्र आहे ना ते मी ऑलरेडी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केलेलं आहे. ओके, त्यानंतर हसीना क्विट्स ही आपण पाहिलेली आहे न्यूज कालच्या वृत्तपत्रामध्ये. ह्या सर्व बातम्यांना आपण काल पाहिलेल्या आहेत, पण हा वृत्तपत्रच कालचा असल्यामुळे थोडंसं आपल्याला ते पाहणं गरजेचं पण आहे. त्यानंतर पहा, कालच्या लोकसत्तामध्ये ही न्यूज आलेली नव्हती. तर लाडकी बहीण योजना इज अ बेनिफिशियरी स्कीम नॉट डिस्क्रिमिनेटरी. हायकोर्ट. आता पहा, बॉम्बे हायकोर्टाने काल निकाल दिलेला आहे की लाडकी बहीण योजना ही अगदीच बेनिफिशियरी स्कीम आहे असं बॉम्बे हायकोर्टाचं पण म्हणणं आलेलं आहे. त्यामुळे पहा, तुम्ही उदाहरण स्वरूप लाडकी बहीण योजना नक्की यूज करू शकता. लाडकी बहीण योजनेमुळे डिस्क्रिमिनेटरी होत नाहीये किंवा डिस्क्रिमिनेशन सोसायटीमध्ये होत नाहीये असं बॉम्बे हायकोर्टाचं काय आहे काल निदर्शनास आलेलं आहे. त्यानंतर एडिटोरियल पेजवरती पहा, ज्या लेख आलेले आहेत ना ते आपल्यासाठी थोडेसे आवश्यक नाही आहेत. हे दोन स्किप करू शकतो. हा लेख आपल्याला डिस्कस करायचा आहे, पण त्याआधी सर्वात महत्त्वपूर्ण हा लेख आहे महाराष्ट्र प्रिझन बिल अ हिट ऑर मिस. ओके, मग हा लेख जो आहे ना तो मी ऑलरेडी आपलं जे मॅगझिन आहे ना त्या मॅगझिनमध्ये मी दिलेला आहे. त्यानंतर पहा, ज्या विद्यार्थ्यांना मॅगझिन माहिती नाही आहे किंवा त्यांनी डाउनलोड केलेलं नाही त्यांनी प्लीज टेलिग्राम चॅनलवरती हे मॅगझिन आहे व प्लीज एकदा वाचून घ्या. जे राज्यसेवा 2025ची तयारी करत आहेत की बहुना UPSC 2025ची तयारी करत आहेत ना त्यांनी प्लीज हे मॅगझिन यूज करत चला व माझं लेक्चर पण अटेंड करत चला. ओके, म्हणजे यामधून ना तुम्हाला खूप मदत होईल असं माझं तरी वैयक्तिक मत आहे. पहा, ओके, कारण पहा आता ही नॉन क्रिमिलियरची जी बातमी वगैरे ना ती मी ऑलरेडी 3 ऑगस्टच्या वृत्तपत्रामध्ये डिस्कस केलेली आहे. ओके, त्यामुळे पहा तुमच्याजवळ ऑलरेडी नोट्स पण आहेत व आपलं लेक्चर पण आहे. त्यामुळे काळजी करू नका, इतरत्र भटकण्याची वगैरे आवश्यकता नाही आहे. फक्त तुम्ही सिलेबस आणि हे मेन्स आन्सर रायटिंगसाठी वगैरे जर तुम्ही याचा जर वापर केलात नक्कीच तुमची राज्यसेवा आणि UPSC तुम्हाला नक्कीच फायदा होईल असं माझं वैयक्तिक तर नक्कीच मत आहे. तुम्ही परत एकदा नक्कीच पाहून घेऊ शकता की आपले नोट्स वगैरे कशा पद्धतीने आहेत. ओके, त्यानंतर कुठे आहे तो आर्टिकल थोडंसं भेटलं. पहा, महाराष्ट्र कारागृह विधेयक. आता पहा, लोकसत्तामध्ये हा आर्टिकल आलेला नव्हता. ओके, मी स्वतः लोकसत्ता डेली वाचतो, जरी आपलं न्यूजपेपर याच्यापूर्वी व्हायचं नाही तरी पण पहा मी लोकसत्ता डेली वाचतो, पण लोकसत्तामध्ये ही बातमी आली नव्हती. ओके, तर आता ही बातमी द हिंदूमध्ये पहा 1 महिन्यानंतर आलेली आहे. त्यामुळे विश्वास ठेवा, तुमची एकही बातमी सोडू देणार नाही किंवा तशा पद्धतीने सुटणारच नाही आहे. ओके, तर पहा, आता हे जे बिल आलेलं आहे ना हे बिल 2023मध्ये केंद्र सरकारने काय केलेलं आहे, काही चेंजेस केलेले आहेत. तुरुंग. ओके, हा राज्यसूचीमधला टॉपिक आहे. मग पहा, हा राज्यसूचीमधला टॉपिक असल्यामुळे केंद्र सरकारने 2023मध्ये काय केलं होतं पहा, फक्त एक डमी किंवा एक आयडियल ड्राफ्ट ते अशा पद्धतीने तयार करून दिलं होतं सर्व राज्यांसाठी. ओके, आयडियल बिल त्यांनी तशा पद्धतीने करून राज्यांसाठी दिलेलं आहे किंवा तुम्ही तुरुंगांसाठी अशा पद्धतीने नियमावली वगैरे असणं गरजेचं आहे. असं का केलं केंद्र सरकारने, तर सर्वांना माहिती आहे नव्या पद्धतीने आपल्याकडे काय भारतीय न्यायसंहिता लागू झालेली आहे. बरोबर, मग भारतीय न्यायसंहिता ही IPC इंडियन पिनल कोड 1860 या बेसिसला त्यांनी म्हणजे 1860चा जो कायदा होता त्याला रद्द करून आता भारतीय न्यायसंहिता आली 2024मध्ये. बरोबर, मग अगदीच तशाच पद्धतीने पहा, तुरुंग हा जो शब्द आहे ना आपल्या राज्यसूचीमध्ये आहे. मग
भारत सरकार तुरुंगावरती कायदे बनवू शकत नव्हता. मग आता सध्याला जो तुरुंगाबद्दलचे जे कायदे व्यवस्थापन आहे ते कोणत्या कायद्यानुसार चालतं, तर 1894च्या कायद्यानुसार चालतं. मग हे कायदे कधीचे आहेत, तर वसाहतीचे कायदे आहेत. मग यासाठीच केंद्र सरकारने काय म्हटलं पहा, 2023 मध्ये एक मॉडेल बिल त्यांनी तयार केलं. ओके, मॉडेल बिल तयार केलं व त्या मॉडेल बिलनुसार सर्व राज्यांना सूचना दिल्या की बा तुम्ही 1894चा जो कायदा आहे ना त्याला सोडून आता तुम्ही काय करा, नवीन कायदा तयार करा व त्या नवीन कायद्याचं पालन तुम्ही राज्यभरामध्ये करा, असं त्यांनी सूचना दिल्या. मग त्याच सूचनांचं पालन करत महाराष्ट्र राज्य सरकारने 12 जुलै रोजी हे विधेयक पारित करण्याचा प्रयत्न केला. पण पावसाळी अधिवेशनामध्ये ते पारित होऊ शकलं नाही. मग त्यामुळे त्यांनी काय केलेलं आहे, तर डायरेक्टली अध्यादेश काढला व अध्यादेश काढून ते आता अध्यादेश कोणाकडे पाठवलेला आहे पहा, तर आपलं प्रेसिडेंट ऑफ इंडियाकडे हे अध्यादेश पाठवलेला आहे. मग आगामी काळामध्ये नक्कीच हा अध्यादेश वापस येईल व प्रेसिडेंट ऑफ इंडियाची त्याच्यावरती स्वाक्षरी होईल, असं आपण डायरेक्टली तिथं काय अपेक्षा तर करतच आहोत. ओके, मग आता पहा, हे विधेयक किंवा हा कायदा महाराष्ट्रामध्ये लागू झाल्यानंतर काय काय होणार आहेत ह्या बाबी थोडंसं आपण पाहून घेऊयात. आज घडीला महाराष्ट्र राज्यात पहा 60पेक्षा जास्त काय आहेत, कारागृहे आहेत. त्याची आकडेवारी पहा, महाराष्ट्रात 9 मध्यवर्ती, 28 जिल्हा आणि 19 खुल्या पद्धतीचे कारागृह आहेत. ओके, म्हणजेच काय 60पेक्षा जास्त आपल्याकडे काय कारागृह असल्याचे पाहायला मिळतात. मग हे जे 60 कारागृह आहेत, ओके 60पेक्षा जास्त आहेत, पण हे जे 60 कारागृह आहेत या कारागृहामध्ये 31 मे 2024च्या आकडेवारीनुसार 40,428 इतके कैदी राहतात. व कैदी राहण्याची म्हणजे किती कैदी राहू शकतात ह्या 60 जेलमध्ये आपल्या पहा, तर 27,110 कैदी इतकेच असू शकतात. पण आपल्याकडे किती आहेत, तर 40,428 आहेत. म्हणजे डायरेक्टली 50% इथं काय ओव्हर क्राउडिंग झालेली आहे. म्हणजे आपल्याकडे सँक्शन्ड आहे 100 लोकांची जेल आहे, तर आज सध्याला तिथं किती राहतात, 200 लोक राहतात. ओके, लोक म्हणता येणार नाही पण तिथं कैदी म्हणता येतील. 100 कैद्यांसाठी जर कारागृह असेल तर आपल्याकडे आज घडीला 200 कैदी तिथं राहत आहेत. मग पहा, एवढी भयावह किंवा एवढी ओव्हर क्राउडिंग जेलमध्ये देखील आपल्याला पाहायला येत आहे. ओके, मग यासाठीच पहा, जे आपलं 1894चा जो कायदा होता, कारागृह कायदा 1894चा आहे ना, त्याला आता चेंजेस करणं खूप गरजेचं आहे. का चेंजेस करणं गरजेचं आहे पहा, तर यामध्ये आई दिन आपल्याला काय नवनवीन कैदी वगैरे मिळत आहेत. किंवा आता सध्याला आपलं जे 1894चं जे कारागृह कायदा आहे ना, त्यामध्ये ट्रान्सजेंडरसाठी किंवा त्यांच्या अधिकारांसाठी तिथं काहीच तरतूद नाही आहे. पण आता सध्याला ट्रान्सजेंडरच्या अधिकारांसाठी पण आपल्याला गरज पडत आहे, बरोबर. मग यासाठी पहा, जे नवीन बिल आलेलं आहे ना, आता जे मॉडेल बिल आहे केंद्र सरकारचं, त्या मॉडेल बिलमध्ये पण तशा पद्धतीने ट्रान्सजेंडरच्या अधिकारांबद्दल चर्चा नाही आहे. तरी देखील पहा, महाराष्ट्र पुरोगामी कशा पद्धतीने आहे, तर हेच करतं महाराष्ट्र काम. तर अगदीच ट्रान्सजेंडरचे पण राईट देण्यात यावी यासाठी पण महाराष्ट्र तिथं काय धडपडण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतर पहा, हे जे नवीन कायदा केलेला आहे, जे आपलं मॉडेल बिल आहे केंद्र सरकारचं, तर त्या मॉडेल बिलमध्ये ना त्यांनी एक सजेशन दिलेलं होतं व त्या सजेशनचं पण पहा महाराष्ट्र राज्य सरकारने एक काय म्हणू शकतो, तर त्याचा पण एक उपयोग केलेला आहे. तर पहा, ते सजेशन काय आहे, कन्व्हिक्ट ओव्हर सीझर. म्हणजेच काय, तर असा कैदी, ओके, असा एक कैदी जो की लीडर बनू शकेल. ओके, म्हणजे आपला क्लासमध्ये वगैरे पूर्वी मॉनिटर असायचं ना, अगदी तशाच पद्धतीने पहा, आपलं जे मॉडेल बिल आहे ना, त्यांनी काय केलं आहे, कन्व्हिक्ट ओव्हर सीझर म्हणून एक पोस्ट तिथं तयार केलेली आहे. ओके, मग त्याच पोस्टचं पण महाराष्ट्र राज्य सरकारने अनुक्रमण केलेलं आहे व त्या बिलमध्ये त्यांनी दिलेलं आहे तसं. ओके, की कन्व्हिक्ट ओव्हर सीझर असेल. मग कन्व्हिक्ट ओव्हर सीझर काय करेल पहा, तर लीडर बनेल. कोणाचा, ही जेलमध्ये जे कैदी असतील ना त्यांचं, व ती काय करेल, ऑब्झर्व करेल. ओके, जे कैदी असतील ना त्यांचं संपूर्ण प्लॅन वगैरे ते ऑब्झर्व करेल. कारण पहा, आपल्याकडे सँक्शन्ड स्ट्रेंथ आहे आपल्या कैद्यांची 100, पण राहत आहेत किती, 200. मग पहा, जे आपले जेलर्स वगैरे आहेत किंवा जे जेलमधले जे संपूर्ण अधिकारी वर्ग आहे ना, त्यांना हे पूर्णतः ऑब्झर्व करणं कठीण जातं पहा. मग यासाठीच पहा, जे जेलमध्ये असणारेच कैदी आहेत ना, त्यांच्यामध्येच काय केलेलं आहे त्यांनी, ऑब्झर्वर म्हणून अशा पद्धतीने एक पोस्ट तयार केली व पर्यवेक्षक त्यांनी करणार आहेत. स्वतः कैद्यांवरती तेच पर्यवेक्षक ठेवणार आहेत व पर्यवेक्षण त्यांनी केल्यानंतर मग त्यांचा काय फायदा होणार आहे किंवा हे जे कन्व्हिक्ट ओव्हर सीझर काय त्यांना काय फायदा होईल, तर पहा, त्यांना माफी वगैरे लवकर मिळाली जाणार आहे. किंवा त्यांचं जर वर्तणूक वगैरे जर चांगली असेल तर त्यांना माफी वगैरे दिली जाईल. म्हणजे जी शिक्षा त्यांना झालेली आहे ना, त्यामध्ये थोडंसं बदल नक्कीच केले जातील, असं त्यांना थोडंसं एक लालच पण देण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. व यामुळे काय होईल पहा, जे आपलं पोलीस बल आहे किंवा पोलीस दल आहे, त्यांची जी स्ट्रेंथ जी आहे ती कैद्यांना
अनुपालन करण्यामध्ये जास्त जायची ना, ती आता थोडंसं इथं कमी केली जाईल. ओके, हे पण एक चांगला पॉईंट आपल्याला इथं बेसिकली दिसत आहे. त्यासोबतच पहा, आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कारागृह आणि सुधारात्मक सेवा दलची रचना करण्यात आलेली आहे. आता हे काय आहे मग पहा, तर अगदीच तुरुंग महासंचालक, तुरुंगाचे विशेष महानिरीक्षक, जेलर आणि इतर अधिकारी असतील या कारागृह आणि सुधारात्मक सेवा दलामध्ये. ओके, मग ह्या सर्वांची एकत्रितरित्या रचना केली जाणार आहे. मग ह्या एकत्रितरित्या रचनेमध्ये पहा, शस्त्र वापरणे, वॉरंट किंवा मजिस्ट्रेटच्या आदेशाशिवाय अटक करणे इत्यादी अधिकारांचा समावेश आहे. म्हणजे अगदीच कारागृह आणि सुधारात्मक सेवा दल ह्या रचनेमध्ये हे सर्व अधिकारी येतील व ह्या अधिकाऱ्यांना थोडीशी काय जास्त दिलेली आहे, पॉवर दिलेली आहे. ओके, म्हणजे पूर्वी डायरेक्टली अटक वगैरे व्हायची, तर आता पहा, एखादा जर कैदी असेल तर त्याला डायरेक्टली मॅजिस्ट्रेटकडे न नेता, म्हणजे अगदी ज्या कैद्याला म्हणजे म्हणजे त्याचं ट्रायल पूर्ण झालेलं आहे. ओके, व कोर्टाने त्यांना काय दिलेलं आहे, शिक्षा दिलेली आहे, तशा कैद्यांसाठी हे काय असतील, कायदे लागू असणार आहेत. पहा, ओके, म्हणजे डायरेक्टली जिथं आर्टिकल 20 आणि आर्टिकल 22 जिथं लागू होणार नाही ना, तिथे हे कैद्यांची जे 1894चा कारागृह कायदा होता ना, तो लागू असायचा. मग तोच कायदा आता काय 2024चा आपला कारागृह कायदा महाराष्ट्राचा तो लागू तिथं असणार आहे. ओके, त्यानंतर पुढे गेल्यानंतर पहा, अशा प्रकारे तुरुंग व्यवस्थेत कायापालट करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे व हे योग्य दिशेने एक टाकलेले अत्यंत आवश्यक पाऊल आहे. यासोबतच पहा, या कायद्यामध्ये सुधारणेला वाव असला तरी विधेयकात ट्रान्सजेंडर कैदी आणि अंडर ट्रायल रिव्ह्यू कमिटी इतरांबद्दल देखील तरतुदी आहेत. म्हणजे हा जो कायदा आहे ना, तो अगदीच चांगला कायदा आहे असं इथं बेसिकली लेखकांना म्हणायचं आहे. आय होप हा पॉईंट तुम्हाला अगदी योग्यरित्या समजलेला आहे. कारण पहा, 1894मध्ये कारागृह कायदा झालेला होता व त्या कायद्याला जवळपास 130 वर्ष पूर्ण झालेली आहेत. ओके, 130 वर्षापूर्वीचा कायदा आपण आता चेंज केलेला आहे. ही एक चांगली गोष्ट आपल्याला बेसिकली सांगता येते. डन. त्यानंतर पहा, आता हा जो आर्टिकल आहे हा प्लीज तुम्ही वाचून घ्या. जे आत्ताच मी म्हटलेलं होतं ना, जे घटस्फोट होत आहेत, ओके, त्या घटस्फोटासंदर्भात हा आर्टिकल आलेला आहे. ओके, तो आर्टिकल ना प्लीज तुम्ही वाचून घ्या, कारण मला एक थोडंसं चर्चा करायची आहे, ती UPSC PYQ बद्दल थोडीशी चर्चा करायची आहे. आपल्याला काय पाहायचं होतं, तर क्वेश्चन पाहायचं होतं 2023च्या प्रिलिम बद्दल. तर पहा, कन्सिडर द फॉलोइंग स्टेटमेंट. स्टेटमेंट 1 आहे, इन इंडिया प्रायझन्स आर मॅनेज्ड बाय स्टेट गव्हर्नमेंट विथ देअर ओन रूल्स अँड रेग्युलेशन फॉर द डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ प्रायझन्स. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? म्हणजेच काय, भारतातील जे कारागृह आहेत ते कारागृह राज्य सरकारमार्फत चालवले जातात. त्यांचं डे टू डे ॲडमिनिस्ट्रेशन म्हणजे त्यांचं जे डे टू डे प्रशासन असतं ते राज्य सरकारमार्फत चालवलं जातं का? तर अगदीच यस आहे. आत्ताच पाहिलं ना आपण. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे पहा स्टेटमेंट, इन इंडिया प्रायझन्स आर गव्हर्न बाय द प्रायझन्स ॲक्ट 1894 विच एक्सप्रेसली केप्ट द सब्जेक्ट ऑफ प्रायझन इन द कंट्रोल ऑफ प्रोव्हिन्शियल गव्हर्नमेंट. आता हे पण स्टेटमेंट अगदीच बरोबर आहे, कारण 1894च्याच कायद्यानुसार हे जे राज्य सरकार आहेत ते आज घडीला काय करत आहेत, तुरुंग आहे ना त्यांचं प्रशासन चालवत आहेत. ओके, त्यामुळे हे 1 आणि 2 स्टेटमेंट हे काय दोन्ही बरोबर स्टेटमेंट आहेत. त्यामुळे पर्याय क्रमांक काय असेल, 1 हे पर्याय क्रमांक तुमचं योग्य उत्तर असेल. आता पहा, हा स्टेटमेंट कुठून आलेला आहे, तर डायरेक्टली द हिंदूच्या आर्टिकलमधून आलेला आहे व 2023चा हा प्रश्न होता, पण 2024मध्ये जेव्हा आर्टिकल येतो ना त्यावेळेस पण ह्या आर्टिकलचं रिलेव्हन्स आपल्याला लवकर समजून येतं. आय होप हा पॉईंट तुम्हाला समजलेला असेल. त्यामुळे प्लीज लक्षात घ्या, तुमचे एक पण मी मार्क वगैरे सोडू देणार नाही, किंवा जिथं जिथं वाटेल ना मला खरंच हे पॉईंट वगैरे गरजेचे आहेत किंवा हा लेख आर्टिकल गरजेचा आहे, त्यावेळेस मी नक्की तुम्हाला तो आर्टिकल वगैरे न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करेन. त्यामुळे विश्वास ठेवा. तर अशा पद्धतीने आता आपण इथे थांबूया. त्याबद्दल काही शंका, काही सजेशन असतील तर नक्की मला सांगू शकता. धन्यवाद.